परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो। यावेळेस परमेश्वराच्या वचनामधून आपण ऐकणार आहोत आणि आजच्या संदेशाचा जो शीर्षक आहे तो आहे स्तुतीचे यज्ञ, द सॅक्रिफाइस ऑफ प्रेज, स्तुतीचे यज्ञ। इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि वचन 15। हिब्रूज चॅप्टर 13 वर्स 15। म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा। हालेलुया, हालेलुया। त्याचे नाव म्हणजे येशूचं नाव ज्याने ज्याने पत्करलेलं आहे त्यांनी आपल्या ओठाचं फळ म्हणून स्तुतीचा यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला नित्य अर्पण करावा असं वचन तुम्हाला आणि मला सांगत आहे। प्रियानो, स्तुती करणं फार सोपं आहे जेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी चांगल्या रीतीने चालू आहेत। हालेलुया। ज्या वेळेस गोष्टी आपल्या जीवनामध्ये चांगल्या होतात, आपल्या हिताच्या होतात, त्यावेळेस स्तुती करणं फार सोपं जातं। आणि ज्या वेळेस आम्हाला आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं त्यावेळेस स्तुती जी आहे ती आमच्या मुखातून वाहू लागते। ज्या वेळेस परमेश्वर आमच्यासाठी अनेक दरवाजे उघडतो, अनेक नवनवीन संध्या तुम्हाला आणि मला तो देतो, त्यावेळेस आमच्या मुखाच्या द्वारे स्तुती जी आहे ती वाहत राहते। हालेलुया। याचा अर्थ असा आहे की ज्या वेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देतो ते आशीर्वाद दृश्यमान होतात, विजिबल होतात, त्याच वेळेस आम्ही देवाची स्तुती करू लागतो। पण या वचनामध्ये आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की एक वेगळ्या प्रकारची स्तुती आम्हाला करायची आहे आणि त्याला त्यांनी नाव दिलेलं आहे स्तुतीचं यज्ञ। स्तुतीचं यज्ञ असं नाव दिलेलं आहे। यज्ञ म्हणजे आपण जे काही अर्पण करतो त्याला यज्ञ म्हटलेलं आहे। जे बलिदान आपण देतो त्याला यज्ञ म्हटलेलं आहे। जे त्यागपूर्ण एखादी कृती केली जाते त्याला यज्ञ म्हटलं जातं। आणि हे स्तुतीचं यज्ञ आम्ही देवाला दिलं पाहिजे असं पवित्र वचन तुम्हाला आणि मला सांगतं। आणि ज्या वेळेस आम्ही यज्ञ म्हणतो किंवा ज्या वेळेस आम्ही एखादी त्यागपूर्ण स्तुती ज्या वेळेस आम्ही करतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की आम्ही त्या यज्ञासाठी आम्हाला किंमत मोजावी लागते। हालेलुया। आम्हाला त्या यज्ञाकरिता देवाची स्तुती करावी लागते आणि ती स्तुती फक्त सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये चांगल्या रीतीने चाललेल्या आहेत, आमच्या हितासाठी आहेत, आमच्या कल्याणासाठी सर्व गोष्टी होत आहेत म्हणून आम्ही देवाची स्तुती करायची नाही, तर आम्ही देवाची स्तुती त्यावेळेस देखील करायची ज्या वेळेस आम्ही अशक्त असतो, दुर्बळ असतो, ज्या वेळेस आम्ही कमकुवत असतो, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही देवाची स्तुती करायची असते। हालेलुया। त्याचबरोबर ज्या वेळेस आम्ही देवाकडे केलेल्या प्रार्थनेचं आम्हाला उत्तर अजूनही मिळालेलं नाही, देव अजून उशीर करत आहे आमच्या प्रार्थनेचं उत्तर देण्याकरिता, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे। ज्या वेळेस आमच्या जीवनामध्ये काही कठीण परिस्थितीमधून, दुःखाच्या परिस्थितीमधून, त्रासाच्या संकटाच्या परिस्थितीमधून आम्हाला जावं लागतं, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जोपर्यंत परिस्थिती आमच्यासाठी बदलत नाही तोपर्यंत आम्हाला देवाची स्तुती ही करायची आहे। हालेलुया। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आराधना काय आहे, ते खऱ्या अर्थाने आराधनेचं महत्व आमच्या जीवनामध्ये काय आहे, आम्ही का देवाची स्तुती केली पाहिजे आणि दररोज आम्हाला देवाची स्तुती का करायची आहे, सातत्याने का करायची आहे, ते या वचनामध्ये आम्हाला दिलेलं आहे किंवा हे वचन तुम्हाला आणि मला ते शिकवत आहे। आणि म्हणून सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की येशूच्या द्वारे स्तुतीचे अर्पण होते। हालेलुया। म्हणून या वचनामध्ये म्हटलेलं आहे त्याच्याद्वारे म्हणजे येशूच्या द्वारे जे आहे ते स्तुतीचं अर्पण केलं जातं। आम्ही ज्या वेळेस स्तुती करतो त्यावेळेस आमची स्तुती भावनांवर आधारित नसते।
हालेलुया. प्रेज इज नॉट बेस्ड ऑन इमोशन्स. ती आमच्या भावनांवर आधारित नसते, तर स्तुती आमच्या नातेसंबंधावरती आधारित असते. आणि मग ज्या वेळेस आमचं येशू बरोबर एक घनिष्ठ नातेसंबंध तयार होतं, त्यावेळेस आम्ही सहजरित्या सर्व परिस्थितीमध्ये त्याची स्तुती आम्ही करू शकतो. आणि म्हणून देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की देवापर्यंत जाण्याचा मार्ग फक्त येशूच आहे. हालेलुया. आम्ही देवाची कृपा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही देवाची स्तुती करत नाही. हालेलुया. पण प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी एक मार्ग उघडून दिलेला आहे. हालेलुया. आणि तो आधीच उघडून तुमच्या आणि माझ्यासाठी तो ठेवलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला त्या येशूच्या द्वारे आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये जाऊन त्याची स्तुती आम्हाला करायची आहे. योहान 14 आणि वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे, जॉन चॅप्टर 14 वर्स 6, त्याच्यामध्ये येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हालेलुया. येशू या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की मार्ग तोच आहे, म्हणजे पित्याकडे जाण्याचा मार्ग हा येशू आहे. त्यानंतर येशू म्हणतो की मी सत्य आहे, म्हणजे देवाने जी अभिवचने तुम्हाला आणि मला दिलेले आहे त्याचा जी वास्तविकता आहे, ती जी रियालिटी आहे ती ख्रिस्त येशू आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी सत्य आहे. त्याचबरोबर तो म्हणतो मी जीवन आहे. त्याचं जे दैवी जीवन आहे त्या दैवी जीवनाशी त्यांनी तुमचं आणि माझं जीवन जोडलेलं आहे. आताही आपलं जीवन त्या येशू बरोबर जोडलेलं आहे. आणि ज्या वेळेस आपण मृत्यूनंतर स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेस सार्वकालिक जीवन जे आहे ते आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच ते मिळणार आहे. हालेलुया. आणि म्हणून स्वर्गामध्ये जाण्याचा जो जीवनाचा मार्ग आहे तो येशू ख्रिस्त आहे. पित्याकडे, स्वर्गीय पित्याकडे जाण्याचा मार्ग हा येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून ज्या वेळेस येशू विना आपण ज्या वेळेस स्तुती करतो, ती स्तुती फक्त एक गोंगाट आहे, ती स्तुती फक्त आवाज आहे. त्या ठिकाणी फक्त दंगा असतो, पण त्याच्यामध्ये येशू नसतो. हालेलुया. पण आम्हाला जर स्तुती करायची असेल तर तो स्तुतीचा मार्ग जो आहे तो आम्हाला येशूच्या द्वारे प्राप्त होतो. आणि येशूच्या द्वारे केलेली आराधना, परमेश्वर त्या आराधनेचा स्वीकार तो करतो. हालेलुया. त्या आराधनेला तो मान्यता देतो, तो ती आराधना तो स्वीकारतो, कारण ती आराधना आणि स्तुती आम्ही येशूच्या द्वारे केलेली आहे. हालेलुया. दुसरं वचन पाहूया, इफिस्करास पत्र याचा 2रा अध्याय वचन 18. या ठिकाणी म्हटलेलं आहे, एफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 18, कारण त्याच्याद्वारे म्हणजे येशूच्या द्वारे आत्म्याच्या योगे आपणा उभयतांना पित्याजवळ प्रवेश होतो. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, प्रेषित पाऊल इफिसच्या मंडळीशी बोलत असताना तो या ठिकाणी 2 वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांबरोबर तो बोलत आहे. एक गट जो आहे तो यहुदी लोकांचा आहे, ज्यूइश लोकांचा एक गट आहे. आणि दुसरा गट जो आहे तो नॉन ज्यूइश म्हणजे यहुदीतर लोकांचा तो गट आहे. आणि दोन्ही गटांना तो काय करत आहे, तारणाची घोषणा करत असताना तो सांगत आहे की त्यांना तारण जे आहे ते फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे ते मिळणार आहे. हालेलुया. आता ते लोक सर्व बंधनामध्ये आहेत, पण त्यांना जी मुक्ती परमेश्वरामध्ये मिळणार आहे ती ख्रिस्त येशूच्या द्वारे ती त्यांना मुक्ती प्राप्त होणार आहे. म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचा जो कोणता मार्ग आहे तो मार्ग फक्त प्रभू येशू ख्रिस्तच आहे, असं पाऊल या मंडळीच्या लोकांना तो सांगत आहे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही सुद्धा ही आठवण केली पाहिजे की आम्ही ज्या वेळेस स्तुती करीतो त्यावेळेस आम्ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे आमची स्तुती देव पित्याला आम्ही अर्पण केली पाहिजे, कारण देव पित्याकडे जाण्याचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आम्ही ज्या वेळेस स्तुती करीतो त्यावेळेस आम्ही यासाठी आम्ही स्तुती करत असतो का, तर येशूच्या द्वारे
तुम्हाला आणि मला पापापासून मुक्ती मिळालेली आहे. हालेलुया. पापापासून त्यांनी तुम्हाला आणि मला मुक्ती दिलेली आहे. तुमची आणि माझी सुटका केलेली आहे. याची आठवण करून तुम्ही आणि मी स्तुती करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला क्षमा केलेली आहे. तुमच्या आणि माझ्या पापांची, अपराधांची क्षमा झालेली आहे. त्यांनी त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्यांनी खंडणी भरून विकत घेतलेला आहे. म्हणून आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला नवीन जीवन दिलेलं आहे. हालेलुया. एवढंच नव्हे तर या पृथ्वीवरचं नवीन जीवन नाही तर स्वर्गामधलं सार्वकालिक जीवन सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. आणि म्हणून आम्ही स्तुती केली पाहिजे. या सर्व गोष्टी ज्यावेळेस आम्ही आठवतो त्याची आठवण करत असताना स्तुती आमच्या मुखातून जी आहे ती आपोआप निघते. आपोआप आम्ही या सर्व गोष्टीला स्वाभाविकरित्या प्रतिसाद देऊ लागतो आणि आमच्या मुखाच्या द्वारे ती स्तुती देवाकरिता ती निघत असते. पेत्राला पहिलं पत्र याचा 2रा अध्याय आणि वचन 9. पण तुम्ही तर निवडलेले वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. या ठिकाणी देवाचं वचन तुम्हाला आणि मला घोषित करण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे. देवाचे जे गुण आहे तुम्ही प्रसिद्ध करावे म्हटलेलं आहे. म्हणजे देवाची आम्ही स्तुती जी आहे ती केली पाहिजे. देवाचं गुणगान गायलं पाहिजे. त्याची प्रशंसा आम्ही केली पाहिजे. हालेलुया. आणि ती घोषणा आम्ही सर्वांना आम्ही केली पाहिजे. ती सर्वांना आम्ही घोषित केली पाहिजे असं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. आणि वचन तुम्हाला आणि मला सांगतं की तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले वंश आहोत. म्हणजे देवाने तुमची आणि माझी निवड एका खास विशिष्ट उद्देशासाठी तुमची आणि माझी निवड त्यांनी केलेली आहे. हालेलुया. या सर्व मोठ्या जगामधून तुम्हाला आणि मला त्यांनी निवडलेले आहे आणि आम्ही त्याचे निवडलेले वंश असे आम्ही झालेलो आहोत. त्यानंतर वचन तुम्हाला आणि मला सांगतं की तुम्हाला आणि मला राजकीय याजकगण म्हटलेलं आहे. राजकीय याजकगण, रॉयल प्रीस्टहूड, ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला आणि मला देवाकडे जाण्यासाठी थेट प्रवेश मिळालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये देवाजवळ फक्त याजक लोक जात होते. जे याजक लोक मंदिराची काळजी घेत होते, जे अर्पणाची काळजी घेत होते, तेच लोक जे आहेत ते देवाच्या सानिध्यापर्यंत ते जाऊ शकत होते. आणि त्यांच्या द्वारे जे आहे ते इतर लोक जे आहेत त्या याजकाच्या द्वारे देवाला ते स्तुती अर्पण करत होते. आपलं यज्ञ देवाला ते अर्पण करत होते. बलिदान ते देत होते. पण आता अशा मध्यस्थी करणाऱ्याची गरज तुम्हाला आणि मला नाही. हे पूर्वीच्या काळामध्ये होत होतं. पण प्रभू येशू ख्रिस्तानंतर ही पद्धत जी आहे ती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे. आणि आता आम्हाला देवपित्यापर्यंत जाण्याचा मार्ग जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दाखवलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी थेट आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही आणि मी प्रवेश करू शकतो. त्यांनी तुम्हाला आणि मला वचन म्हणतं की तुम्हाला आणि मला त्यांनी पवित्र राष्ट्र केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आणि मला त्याचे आत्मिक लोक म्हणून, आध्यात्मिक म्हणून तुम्हाला आणि मला या जगापासून वेगळे केलेले आहे आणि स्वतःच्या मालकीचे त्यांनी तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. आणि म्हणून पुढे वचनामध्ये म्हटलेलं आहे देवाचे स्वतःचे लोक. हालेलुया. तुम्ही आणि मी सैतानाचे नाही आहोत. तुम्ही आणि मी या जगाचे लोक नाही. तुम्ही आणि मी देवाचे स्वतःचे लोक आहोत. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आणि मी देवासाठी अतिशय मौल्यवान असे तुम्ही आणि मी आहोत. देवाच्या मालकीचे तुम्ही आणि मी आहोत. आणि देवाने तुम्हाला आणि मला त्याच्यामध्ये सुरक्षित ठेवलेलं आहे. ही तुमची आणि माझी नवीन ओळख आहे. आणि म्हणून देव तुम्हाला आणि मला स्वतःचे पुत्र आणि स्वतःचे कन्या असं तो तुम्हाला आणि मला संबोधितो.
हालेलुया. आणि म्हणून तुम्ही आणि मी देवाचे लेकरू आहोत. ही नवीन ओळख आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे प्रभूने दिलेली आहे. हालेलुया. आणि म्हणून अंतिम उद्देश देवाचा काय आहे, या नवीन ओळख, जी नवीन ओळख तुम्हाला आणि मला देव केलेली आहे, की आम्ही फक्त त्या देवाची महानता, त्या देवाचा चांगुलपण जे आहे त्याची घोषणा आम्ही इतरांना केली पाहिजे. देव किती चांगला आहे, देव किती कृपाळू आहे, तो किती दयाळू आहे, तो किती कनवाळू आहे, तो किती विश्वासू आहे, तो किती सामर्थ्यशील आहे, हे आम्ही इतरांना घोषित केलं पाहिजे. इतरांना आम्ही या सर्व गोष्टी आम्ही सांगितल्या पाहिजे. त्याचबरोबर देवाकडे ती शक्ती आहे, ते सामर्थ्य आहे की देव जे आहे अंधकारातून तुम्हाला आणि मला प्रकाशाकडे तो घेऊन येतो. हालेलुया. आणि म्हणून त्यांनी तुम्हाला आणि मला या अंधकारमय जगामधून काढून त्यांनी तुम्हाला आणि मला येशूच्या प्रकाशामध्ये आणलेलं आहे. हालेलुया. आणि म्हणून या सर्व गोष्टी आठवून आम्ही त्या देवाची स्तुती केली पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की स्तुती एक यज्ञ आहे. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये म्हटलेलं आहे की असा स्तुतीचा यज्ञ, म्हणजे हे स्तुती जी आहे ती एक स्तुतीचा यज्ञ आहे. आणि तो स्तुतीचा यज्ञ आम्ही देवपित्याला अर्पण केला पाहिजे. हालेलुया. सुरुवातीलाच मी सांगितलं की त्याग ज्या वेळेस आपण म्हणतो किंवा यज्ञ किंवा बलिदान जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये काहीतरी किंमत जी आहे ती आम्हाला मोजावी लागते. आणि हा त्याग जो आहे किंवा हे स्तुतीचे यज्ञ जे आहे ते नेहमी सोयीस्कर असतं असं नाही. त्यासाठी आम्हाला विश्वासाची गरज आहे. विश्वासाची गरज आम्हाला लागते हे यज्ञ करण्याकरिता. आणि म्हणून परिस्थिती कशीही असली तरी आम्ही त्याच्यामध्ये देवाची स्तुती प्रशंसा आम्ही केली पाहिजे. त्यागपूर्ण यज्ञ म्हणजे आम्हाला यश प्राप्त होण्या अगोदर, आमचं काहीतरी चांगलं, आमचं काहीतरी भलं होण्या अगोदरच आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. म्हणजेच परिस्थिती आमच्यासाठी अनुकूल असू दे, परिस्थिती प्रतिकूल असली तरी देखील आम्ही त्याच्यामध्ये देवाची स्तुती आणि प्रशंसा ही केली पाहिजे. जर का आपण योबाचं पुस्तक काढलं, जोब चॅप्टर 1 वर्स 21, योब 1 आणि वचन 21, तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जावयाचा आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, धन्य परमेश्वराचे नाम. हालेलुया. योबाचं जीवन तुम्हाला आणि मला ठाऊक आहे. योबाकडे भरपूर मालमत्ता होती, त्याच्याकडे पत्नी होती, लेकरं बाळ त्याच्याकडे होती आणि भरपूर त्याच्याकडे जनावरं देखील होती, गुरे ढोरे वगैरे सगळं काही त्याच्याकडे होती, भरपूर संपत्ती त्याच्याकडे होती. पण एक दिवस सैतानाने त्याची परीक्षा घेतली. देवाच्या परवानगीने सैतानाने त्याची परीक्षा घेतली आणि त्याला सर्व काही गमावू लागलं. त्याची मालमत्ता त्यांनी गमावली, त्याची लेकरं बाळं त्यांनी गमावली, फक्त त्याच्या बरोबर त्याची पत्नी फक्त राहिली. आणि अशा या परिस्थितीमध्ये असताना योबाने ही कबुली दिली की सर्व काही जे परमेश्वराने त्याला दिलेलं आहे त्या सर्व गोष्टींवरती सार्वभौम अधिकार जो आहे तो परमेश्वराचा आहे. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वराने ते मला दिलं आणि परमेश्वराने नेलं, धन्य ते परमेश्वराचे नाम. हालेलुया. योबाने तुम्हाला आणि मला हे दाखवून दिलं की देव कोण आहे, म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रीती केली पाहिजे. देवाने आम्हाला काय दिलं म्हणून आम्ही देवाची स्तुती करू नये किंवा त्याच्यावर प्रेम करू नये, पण देव कोण आहे हे आम्ही ओळखलं पाहिजे. आणि योबाने ते ओळखलं की देव जो आहे तो सर्वसमर्थ देव आहे, तो सार्वभौम परमेश्वर आहे आणि सर्व गोष्टींचा पृथ्वीवर आणि या
आकाशामधील आणि पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा अधिकार त्या देवाच्या हातामध्ये आहे. योबाला समजलं नाही का या सर्व गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडल्या, का त्याला परीक्षेत पाडण्यात आलं, कारण तो चांगलं जीवन जगत होता. देवाच्या नजरेमध्ये तो सात्विक होता, तो चांगला होता आणि तो विश्वासू होता, देवाला धरून राहणारा तो होता. पण त्याच्या जीवनामध्ये या गोष्टी का घडल्या ह्याचा अर्थ त्याला समजला नाही. का होत होत्या या गोष्टी त्याला समजलं नाही. का दुःख, त्रास, वेदना, परीक्षा त्याच्या जीवनामध्ये आल्या ह्या योबाला समजल्या नाहीत. पण त्या परिस्थितीमध्ये असताना देखील ज्या वेळेस त्यांनी सर्व काही गमावलं, आपली लेकरं गमावले, आपले गुरेढोरे गमावलं, आपले शेत जमीन गमावलं, सर्व मौल्यवान वस्तू ज्या त्याच्याकडे होत्या सर्व काही त्याच्यापासून काढून घेण्यात आल्या, तरी देखील योबाने देवाची स्तुती करण्याचं त्यांनी सोडलं नाही. आणि तो शेवटी तो म्हणतो की देवाने सर्व काही मला दिलं आणि देवाने ते माझ्यापासून काढून घेतलं. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. हालेलुया. काय तुम्ही आणि मी अशा परिस्थितीमध्ये देवाला धन्यवाद देतो का? ज्या वेळेस आम्ही अशा परिस्थितीमध्ये येतो, आम्हाला जे आशीर्वाद देवाने दिलेले असतात ते काही क्षणासाठी असतात आणि क्षणातच देव आशीर्वाद ते काढून घेतो. त्यावेळेस आम्ही देवाची स्तुती अशा परिस्थितीमध्ये करू शकतो का? बऱ्याच वेळेस आम्ही करत नाही. बऱ्याच वेळेस आम्ही देवाला दोष देत राहतो. आम्ही म्हणतो देवाला प्रश्न करतो, देवा तू असं का माझ्या जीवनात केलंस? माझ्या हातून काय असं पाप घडलं की जे तू मला ते आशीर्वाद देत नाहीयेस? का तू माझ्याकडून माझी संपत्ती काढून घेतलीस? का तू माझ्यापासून माझी लेकरं बाळा काढून घेतलीस? का मला तो आशीर्वाद तू दिला नाहीस? हे प्रश्न आम्ही देवाला करत असतो. पण प्रियांनो, या परिस्थितीमध्ये देवाला प्रश्न न करता, देवाला दोष न देता आम्हाला या परिस्थितीमध्ये सुद्धा देवाची स्तुती आम्ही केली पाहिजे. हालेलुया. कारण देवाचं वचन आम्हाला सांगतं की देवाच्या योजना तुमच्या आणि माझ्यासाठी आपल्या हिताच्या आहेत, आपल्या कल्याणाच्या आहेत. आणि म्हणून देवाचे विचार हे आपले विचार नव्हे, देवाचा मार्ग हा आपला मार्ग नाही. आणि म्हणून देवाला त्याचं कार्य आम्ही करू द्यायचं आहे. हालेलुया. आमचं काम आहे फक्त त्याची स्तुती करणं, त्याची प्रशंसा करणं, त्याला धन्यवाद देणं. तेच आम्ही केलं पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही अशा परिस्थितीमध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये असताना सुद्धा आम्ही ज्या वेळेस स्तुती करीतो त्यावेळेस आम्ही देवाची उपस्थिती जी आहे त्याला आम्ही आमच्यामध्ये आमंत्रित करतो. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही स्तुती करू लागतो त्यावेळेस देव स्वतः येऊन तो तुमच्या आणि माझ्या बरोबर तो राहतो. हालेलुया. त्याचं सानिध्य आमच्यामध्ये उतरून येतं आणि आम्ही त्याच्या अधिक जवळ जातो. हालेलुया. आणि म्हणून स्तोत्र करिता म्हणतो, स्तोत्र 34 वचन 1, Psalms chapter 34 verse 1, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. या ठिकाणी हा स्तोत्र करिता म्हणत आहे की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन. सर्वदा करीन म्हणजे सर्व वेळात, सर्व प्रसंगी मी करेन, सतत मी करेन, सदा सर्वदा जे आहे ते मी त्याची स्तुती करत राहीन असं म्हणतो. याचा अर्थ आहे कोणतीही परिस्थिती माझ्यावरती येऊ दे, माझ्या जीवनामध्ये कितीही मोठा आजार आला, कितीही मला शारीरिक त्रास झाला, वेदना झाल्या, तरी मी देवाला धन्यवाद देणार, त्याची स्तुती मी सतत करणार. मी जरी काही गोष्टी माझ्या जीवनातून गमावली असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी देवाला धन्यवाद देणार. माझे प्रिय लोक जे आहेत आमच्या जीवनामधले, काही प्रिय लोक आज मरून गेलेले आहेत, आम्ही त्यांना गमावलेलं आहे. काही आम्हाला मित्रमंडळी आम्हाला सोडून दूर गेलेली आहे, आम्ही त्यांना गमावलेलं आहे. नातेवाईक आम्ही गमावलेले आहेत, इष्ट मित्रमंडळ आम्ही गमावलेलं आहेत. आणि आम्हाला असणारे जे प्रिय लोक आहेत ते आमच्यापासून दूर निघून गेलेले असतील, आमच्यापासून आमची संपत्ती आमच्या हातून निघून गेली असेल, कोणीतरी आम्हाला लुटलं असेल, लुबाडलं असेल
आणि जे आमच्या मालकी हक्काचं होतं ते आमच्यापासून काढून घेतलं असेल, पण तरी देखील त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. कदाचित आम्ही भरपूर प्रार्थना केल्या असतील, देवाची आम्ही भक्ती आणि उपासना केली, पण तरी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्हाला देवाकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही, आमची परिस्थिती बदलली नाही. म्हणून त्या प्रतीक्षेच्या काळामध्ये जरी आपण असलो की आज ना उद्या देव माझ्या प्रार्थनेचं उत्तर देणार याची वाट पाहत असताना देखील आम्ही त्या देवाची स्तुती जी आहे ती केली पाहिजे. हालेलुया. प्रशंसा आणि स्तुती आम्ही करतो याचा अर्थ असा नाही की आमच्या जीवनातील वेदना, दुःख आणि त्रास याला आम्ही नाकारत आहे. त्या वेदना, दुःख आणि त्रास घेऊन आम्हाला स्तुती करण्यास पवित्र शास्त्र सांगत आहे. आणि ज्या वेळेस आम्ही अशा प्रकारची स्तुती अशा बिकट परिस्थितीमध्ये करतो त्यावेळेस आम्ही आमच्या विश्वासाची घोषणा करतो. हालेलुया. आणि हा स्तोत्र करिता सुद्धा म्हणत आहे की परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन, सर्व परिस्थितीमध्ये करेन, सर्व काळात करेन, सर्व ऋतूमध्ये मी करणार. दुःख असू दे किंवा सुख असू दे, आजारपण असू दे नसू दे, त्रास असू दे नसू दे, सर्व परिस्थितीमध्ये तो देवाची स्तुती करणार, देवाची आराधना करणार, देवाला तो धन्यवाद देणार असं तो त्या ठिकाणी सांगत आहे. म्हणजे सतत आपल्या मुखामध्ये देवाचं चांगुलपण जे आहे त्याची आम्ही प्रशंसा केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या चांगल्या गोष्टी परमेश्वराने तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जन्मलेल्या दिवसापर्यंत पासून ते आजपर्यंत केलेल्या आहेत, त्या सर्व गोष्टी आम्ही आठवून ते देवाचं चांगुलपण आमच्या जीवनामध्ये जे आहे ते आठवून आम्ही देवाला धन्यवाद दिला पाहिजे. आमचं मुख उघडून आमच्या ओठांच्या द्वारे आम्ही ते स्तुतीचं यज्ञ आम्ही परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही स्तुती करतो, बायबल तुम्हाला आणि मला सांगतं की आमचे आत्मिक जे साखळदंड आहेत, आमच्या आत्मिक साखळ्या त्या आपोआप तुटून पडतात. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य याचा 16वा अध्याय वचन 25 ते 26. मध्यरात्रीच्या सुमारास पाऊल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदीवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूकंप झाला की बंदीशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. हालेलुया. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की पाऊल आणि सीला हे दोघे जण जे देवाचे दास होते, प्रेषित होते, यांना तुरुंगवास झालेला आहे. आणि तुरुंगात असताना त्यांना साखळीने बांधण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या हातापायामध्ये साखळ्या असताना देखील ते देवाची स्तुती करत होते, देवाकरिता ते गाणे गात होते आणि देवाला ते गौरव देत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेस ते स्तुती करत होते त्यावेळेस एक मोठा भूकंप त्या ठिकाणी झाला आणि भूकंप झाल्यानंतर त्या बंदीशाळेच्या सर्व पाया जो आहे तो हादरला, तो डगमगला आणि सर्व बंदीशाळेचे दरवाजे, त्या तुरुंगाचे दरवाजे आपोआप आणि लगेचच ते उघडले गेलेत आणि सर्वांचे बंधने म्हणजे त्या ठिकाणी असणारे इतर जे कैदी होते त्यांचे आणि पाऊल आणि सीला यांचे जे साखळ्या होत्या त्या तुटल्या गेल्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून परिस्थिती कशीही असो, आम्हाला त्या परिस्थितीमध्ये देवाची स्तुती केली पाहिजे. ज्या वेळेस आम्ही स्तुती करतो त्यावेळेस आमचे आत्मिक बंधने जी आहेत ती तुटली जातात. हालेलुया. सैतानाने तुम्हाला आणि मला वेगवेगळ्या गोष्टींच्या बंधनामध्ये तुम्हाला आणि मला सैतानाने अडकून ठेवलेला आहे, तुम्हाला आणि मला बांधून ठेवलेलं आहे. काही सवयी आमच्या जीवनामध्ये आहेत ज्या अजूनपर्यंत त्या सवयी तुटत नाहीत. त्या वाईट सवयींच्या बंधनांमध्ये काही जण अडकलेले आहेत, काही व्यसनाच्या अधीन झालेले आहेत, काही लोक अजूनही जगिक गोष्टीमध्ये गुरफटलेले आहेत. तर अशा या बंधनामध्ये ज्या वेळेस आम्ही असतो ती बंधने आमच्या आयुष्यातून त्याच वेळेस तुटतील ज्या वेळेस आम्ही देवाची स्तुती करू.
हालेलुया. पहा, या ठिकाणी पाऊल आणि सिलाच्या बाबतीमध्ये बंधने त्याच वेळेस तुटली ज्या वेळेस त्यांनी स्तुती केली. स्तुती करण्याच्या अगोदर बंधने तुटली नाही, स्तुती केल्यानंतर बंधने तोडण्यात आलेली आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर आमची इच्छा असेल की आमच्या जीवनामध्ये जे काही अडखळण आहे, जी काही बंधने आहेत, त्यामधून जर का आम्हाला सुटका पाहिजे असेल तर आम्ही देवाची स्तुती ही केली पाहिजे. हालेलुया. त्यानंतर हे वचन इब्री 13:15 आम्हाला सांगतं की स्तुतीचे यज्ञ जे आहे ते आम्ही नित्य अर्पण करावे. हालेलुया. स्तुतीचं यज्ञ नित्य अर्पण करावे म्हणजे आम्ही ते सतत केलं पाहिजे. आम्ही त्यासाठी मर्यादा घालू नये. फक्त आम्ही रविवारच्या दिवशी असं एकत्र चर्चमध्ये येणार आणि देवाची त्याच वेळेस स्तुती करणार असं नाही. आम्हाला देवाची स्तुती सतत करायची आहे. चालता, बसता, उठता, काम करता नेहमी आमच्या मुखामध्ये देवाची स्तुती ही असली पाहिजे. सतत आम्ही देवाला धन्यवाद देत राहिलं पाहिजे. सतत त्या देवाची आम्ही स्तुती आणि प्रशंसा आम्ही करत राहिलं पाहिजे. जे काही अद्भुत कार्य देवाने आमच्या जीवनामध्ये केलेलं आहे त्यासाठी आम्ही त्याला आभार जे आहे ते दिला पाहिजे. हालेलुया. आणि अशा प्रकारची स्तुती आम्ही नित्य क्रमाने आम्ही केली पाहिजे आणि त्याला आम्ही आमची जीवनशैली बनवली पाहिजे. हालेलुया. कंटिन्युअल प्रेज इज अ लाईफस्टाईल. एक जीवनशैली आम्ही बनवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये आम्ही नित्य स्तुती आम्ही देवासाठी करणार हे आम्ही मनामध्ये ठरवलं पाहिजे. हालेलुया. पहिलं थेसलोनिकरास पत्र 5वा अध्याय वचन 16 ते 18. फर्स्ट थेसलोनियन्स चॅप्टर 5 वर्सेस 16 to 18. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा काय आहे हे या वचनामध्ये स्पष्ट देण्यात आलेलं आहे. आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा ही आहे की आम्ही सर्वदा आनंदित असावं. हालेलुया. आम्ही आनंदित असतो का हो सर्वदा? नाही. आम्ही सर्वदा आनंद करत नाही. सतत आम्ही आनंदित असत नाही. का तर आमच्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस दुःखाची परिस्थिती येते. बऱ्याच वेळेस आम्हाला त्रास सहन करावा लागतो. आम्हाला आजारपणामधून जावं लागतं. आम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावं लागतं. त्यावेळेस आम्ही रडतो, दुःख करतो, शोक करतो. आम्ही आमचा आनंद जो आहे तो गमावून बसतो. पण सर्वदा आम्हाला आनंद करायला परमेश्वराचं वचन सांगत आहे. त्यानंतर म्हटलेलं आहे निरंतर प्रार्थना करा. निरंतर प्रार्थना करा म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये आम्ही प्रार्थना केली पाहिजे. सतत आम्ही प्रार्थना करत राहिलं पाहिजे. हालेलुया. एक एक वाक्याची प्रार्थना जरी असली तर ती आम्हाला चालता, उठता, बसता, फिरता, झोपता आम्हाला ती प्रार्थना केली पाहिजे. सतत आम्ही प्रार्थनेमध्ये असलं पाहिजे आणि सर्व परिस्थितीसाठी आम्ही देवाची उपकार स्तुती ही केली पाहिजे असं वचन तुम्हाला आणि मला सांगतं. मग परिस्थिती बिकट असू दे, परिस्थिती तुमच्या आणि माझ्यासाठी चांगली असू दे किंवा वाईट असू दे, ती दुःखद परिस्थिती असू दे, सुखद परिस्थिती असू दे, त्या परिस्थितीमध्ये आम्ही देवाचा आभार मानलं पाहिजे. त्याची उपकार स्तुती आम्ही केली पाहिजे. कारण सातत्याने केलेली जी स्तुती आहे ते तुमचं आणि माझं हृदय सुरक्षित ठेवतं. हालेलुया. तुमच्या आणि माझ्या अंतःकरणाचं संरक्षण, मनाचं संरक्षण जे आहे ते सतत स्तुती केल्याने ते होतं. आणि म्हणून यशया 26:3 मध्ये म्हटलेलं आहे, आयझेया चॅप्टर 26 वर्स 3, ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. हालेलुया. ज्याचे मन परमेश्वराच्या ठाई स्थिर झालेले आहे त्याला परमेश्वर शांती देतो, कारण त्यांनी परमेश्वरावरती भाव ठेवलेला असतो. हालेलुया. आणि म्हणून आम्हाला परमेश्वरावरती भाव ठेवायचा आहे. आम्हाला त्या परमेश्वरावरती आमचे नेत्र केंद्रित करायचं आहे. त्या परमेश्वराला आम्ही स्तुती प्रशंसा अर्पण करायची आहे. आम्ही ज्यावेळेस देवाची स्तुती करीतो
त्यावेळेस आमचं लक्ष आमच्या समस्यांकडे नसावं. आमचं लक्ष स्तुती करत असताना त्या समस्यावरून ते आम्हाला काढायची आहे आमची नजर, आणि समस्याचं हल किंवा समस्यांना उत्तर देणारा जो परमेश्वर आहे, त्या समस्यांच्या मध्ये आमचा पुरवठा करणारा जो आमचा परमेश्वर आहे, त्याच्याकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हालेलुया. समस्यावरून आमचं नेत्र काढावेत, समस्यावरून आमचं लक्ष काढून आम्ही त्या पुरवठा करणाऱ्या परमेश्वराकडे आम्ही लक्ष केंद्रित करावं. आशीर्वाद देणाऱ्या परमेश्वराकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करावं. भयाच्या परिस्थितीमध्ये असताना, भीतीदायक परिस्थितीमध्ये जात असताना, त्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष न देता आम्ही आमचं लक्ष त्याच्यावरून आम्ही काढावं, आणि आमच्या मधला जो विश्वास, देवावरती असणारा जो विश्वास आहे, तो कशा प्रकारे वाढवावा, कशा प्रकारे तो वाढेल, याकडे तुम्हाला आणि मला लक्ष केंद्रित करायचं आहे. ज्या वेळेस आम्ही आमचे नेत्र त्या परमेश्वराकडे लावू, ज्या वेळेस आम्ही आमचा विश्वास आम्ही त्या परमेश्वरावरती जो आहे तो आम्ही वाढवू, त्यावेळेस आम्ही आमचं अंतःकरणाचं आम्ही संरक्षण करू, आमच्या हृदयाचं संरक्षण आम्ही करू. हालेलुया. का तर ते हृदय जे आहे ते सहजपणे आम्ही सैतानाच्या ताब्यामध्ये देणार नाही, किंवा आम्ही विश्वासामधून माघार जाणार नाही. आम्ही देवाला दोष लावणार नाही, आम्ही देवाला प्रश्न करणार नाही. म्हणून आमच्या हृदयाचं संरक्षण सतत केलेल्या स्तुतीने होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर हे स्तुती हे ओठाचं फळ आहे, असं इब्री 13 आणि 15 मध्ये म्हटलेलं आहे. ओठाचं फळ म्हणजे काय आहे, तर ज्या वेळेस आम्ही ओठाचं फळ देतो, याचा अर्थ असा आहे की आमचे ओठ उघडून, आमचं तोंड उघडून, आमचे ओठ उघडून आम्ही देवाची स्तुती करतो. आम्ही देवाच्या नावाची घोषणा जी आहे ती उघडपणे आम्ही करतो, आणि म्हणून स्तुती जी आहे ती बोलली जाते. स्तुती शांतपणे होत नाही, किंवा स्तुती ही मुखी नाही आहे. गप्प राहून आम्ही देवाची स्तुती करू शकत नाही. देवाची स्तुती करण्याकरिता आम्हाला तोंड उघडावं लागतं, आणि आमच्या ओठाचं फळ म्हणून जी स्तुती आहे ती आम्ही देवाला एक यज्ञ म्हणून आम्ही अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आमच्या आराधनेमध्ये शब्द फार महत्वाचे आहेत. आणि देवाचं वचन तुम्हाला आणि मला नीतिसूत्रे 18:21 मध्ये सांगतं. Proverbs 18 verse 21. नीतिसूत्रे 18:21 मध्ये म्हटलेलं आहे, जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. हालेलुया. याचा अर्थ आहे की जीवन आणि मृत्यू जे आहे ते कुठे आहे, आमच्या जिभेमध्ये आहे. हालेलुया. या जिभेच्या द्वारे आम्ही जीवन देणारे शब्द बोलू शकतो, याच जिभेच्या द्वारे आम्ही मृत्यू देणारे शब्द जे आहेत ते आम्ही बोलू शकतो. आणि या जिभेची आवड जे लोक धरतात ते त्याचं फळ भोगतात. म्हणजे तुम्ही आणि मी जर चांगल्या गोष्टी आमच्या मुखाच्या द्वारे बोललो तर आम्हाला चांगलं फळ भोगायला मिळणार. जर आम्ही वाईट गोष्टी बोलल्या तर आम्हाला वाईटच भोगावं लागेल. म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही देवाची स्तुती करत असताना आमच्या जिभेच्या द्वारे आम्ही बोललं पाहिजे, आमच्या ओठांच्या द्वारे त्याच्या स्तुतीची घोषणा आम्ही उघडपणे केली पाहिजे. आणि ज्या वेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आमचा विश्वास जो आहे तो विश्वास वाढतो, आमची देवावरची आशा मजबूत होते आणि आम्ही गौरव देवाला देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला मुख उघडून आमच्या ओठाचं फळ देवाला अर्पण करायचं आहे. हालेलुया. त्यानंतर स्तुती जे आहे ते एक सार्वजनिक कबूल जबाब आहे, पब्लिक कन्फेशन आहे. हालेलुया. प्रेज इज अ पब्लिक कन्फेशन, म्हणजे सार्वजनिक कबूल जबाब आम्ही देतो ज्या वेळेस आम्ही प्रभूची स्तुती करीतो. आणि स्तुती करत असताना आम्ही स्तुतीमध्ये आम्ही ही घोषणा करतो की प्रभू चांगला आहे. हालेलुया. तो चांगला होता, तो चांगला आहे आणि तो सदा सर्व काळपर्यंत तो चांगलाच असणार.
हालेलुया, हालेलुया. प्रेज द Praise लॉर्ड. the आणि Lord. म्हणून आम्ही स्तुती करत असताना देव किती चांगला आहे, त्याचं चांगुलपण, त्याची महानता याचं वर्णन आम्ही करतो आणि त्याची प्रशंसा आम्ही करतो. रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय वचन 10. रोमन्स चॅप्टर 10 वर्स 10. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. हालेलुया. हालेलुया. आम्ही अंतकरणामध्ये ज्यावेळेस विश्वास ठेवतो, देव म्हणतो की त्यावेळेस तुम्हाला आणि मला तो नीतिमान ठरवतो. हालेलुया. हालेलुया. म्हणून आम्हाला प्रथम अंतकरणामध्ये विश्वास ठेवला पाहिजे आणि मग जे अंतकरणामध्ये आहे तेच आमच्या मुखाच्या वाटे काय होतं, बाहेर पडतं. हालेलुया. आणि म्हणून ज्या अंतकरणामध्ये आम्ही जो विश्वास ठेवलेला आहे तो विश्वास ज्यावेळेस शब्दांच्या द्वारे आमच्या मुखामधून बाहेर पडतो, त्याची कबुली ज्यावेळेस आम्ही मुखाने देतो त्यावेळेस आमचे तारण होते असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. हालेलुया. म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये देव तुम्हाला आणि मला तारतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण त्याकरिता आम्हाला आमच्या मुखाने कबुली देणं गरजेचं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. एक विश्वासणारा असा म्हणतो की मी देवाची स्तुती यासाठी करत नाही, मला वाटतं म्हणून मी देवाची स्तुती करत नाही, पण मी देवाची स्तुती यासाठी करीतो कारण तो माझ्याकडून स्तुती घेण्यास योग्य आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून तुम्ही आणि मी जे आहे आम्ही देवाची स्तुती करत असताना आम्ही याच कारणासाठी देवाची स्तुती करावी कारण तो देव आहे. हालेलुया. तो देव आहे आणि आम्ही मानव आहोत आणि देवाची स्तुती करण्याकरिताच तुम्हाला आणि मला निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि तुम्ही आणि मी जे आहे ते देवाची स्तुती आम्ही केली पाहिजे कारण तो स्तुतीस पात्र असा तो परमेश्वर आहे. हालेलुया. तो तुमच्या आणि माझ्याकडून स्तुती घेण्यास असा तो योग्य परमेश्वर तो आहे, म्हणून आम्ही त्याची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. जर आम्ही शेतकऱ्याचं जीवन पाहिलं तर पाऊस येण्याच्या अगोदर शेतकरी काय करतो, बी पेरतो. त्याचप्रमाणे देव आम्हाला आशीर्वाद देण्या अगोदर आम्ही आमची स्तुती पेरली पाहिजे. हालेलुया. आम्ही देवाची स्तुती प्रशंसा आम्ही केली पाहिजे आशीर्वाद मिळण्या अगोदरच. आणि मग देव जे आहे आमच्या स्तुतीचा यज्ञ देव तो स्वीकारणार आणि त्याच्या आशीर्वादाने तुमचं आणि माझं जीवन तो भरून टाकणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला आगाऊच त्या स्तुतीची पेरणी करायची आहे. हालेलुया. आणि मला मग शेवटी तुम्हाला सांगू द्या की का आम्हाला देवाला स्तुतीचं यज्ञ द्यायचं आहे किंवा का आमच्या स्तुतीच्या यज्ञामध्ये देवाला आनंद आहे. हालेलुया. स्तोत्र संहिता 22 वचन 3. साम्स चॅप्टर 22 वर्स 3. तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. हालेलुया. या ठिकाणी स्तोत्रकरिता देवाला म्हणत आहे की देवा तू इस्रायलाच्या स्तवनामध्ये तू वास करतोस आणि तू पवित्र देव आहेस म्हणून तो त्याची स्तुती करत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणि मला देवाची स्तुती करून देवाला गौरव द्यायचं आहे. स्तोत्र संहिता 50 वचन 23 याचा पहिला भाग सांगतं. साम्स 50 वर्स 23 पार्ट ए. जो आभार रूपी यज्ञ करीतो तो माझे गौरव करीतो. हालेलुया. आभार रूपी यज्ञ आम्हाला परमेश्वराला देऊन त्या परमेश्वराचा गौरव आम्हाला करायचा आहे. सर्व परिस्थितीसाठी आम्ही देवाचा आभार मानायचं आहे. परिस्थिती कसलीही असो त्या प्रत्येक परिस्थितीसाठी आम्हाला त्या देवाचा आभार मानायचा आहे. त्याची उपकार स्तुती करून त्याच्या नावाला आम्हाला गौरव द्यायचं आहे. ज्या वेळेस आम्ही त्याला गौरव देतो त्यावेळेस आमची परिस्थितीच फक्त बदलत नाही तर जो स्तुती करणारा व्यक्ती आहे, जो आराधना करणारी व्यक्ती आहे त्याचं जीवन सुद्धा देव परिवर्तित करतो. हालेलुया. परिस्थिती तुमच्या आणि माझ्यासाठी पटकन बदलणार नाही, एका क्षणात परिस्थिती बदलणार नाही, पण तुमचं आणि माझं जीवन जे आहे
तुमचं आणि माझं स्तुती करणारं जीवन जे आहे ते देव बदलून टाकतो. आमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून येतो आणि आम्ही देवाला स्तुती देणारे, देवाचा आभार मानणारे, देवाची प्रशंसा करणारे लोक तुम्ही आणि मी बनतो. हालेलुया. दुसरा इतिहास याचा 20वा अध्याय 22वा वचन. 2 Chronicles chapter 20 verse 22. ते हे स्तोत्र गाऊन स्तवन करू लागले तेव्हा अमोनी, मोवाबी व सेईर पहाडातले लोक जे यहुदावर चाल करून येत होते त्यास गाठण्यास परमेश्वराने दबा धरणारे बसविले व त्यांनी त्यांचा मोड केला. या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की इस्रायल लोकांबरोबर लढाई करण्याकरिता अमोनी, मोवाबी आणि सेयर ही लोक जी आहेत, या वंशातली लोक जी आहेत ती इस्रायल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी यहुदी लोकांवरती चाल करून ते त्या ठिकाणी आलेले आहेत. पण त्याच्या अगोदर, त्या युद्धाच्या अगोदरच परमेश्वराने कार्य केलेलं आहे आणि परमेश्वरानेच अचानक हल्ला त्या शत्रूवर केलेला आहे आणि यहुदी लोकांना त्याने विजय प्राप्त करून दिलेला आहे. पण या लोकांनी काय केलेलं आहे, युद्धामध्ये जाण्या अगोदर त्यांनी देवाची स्तोत्रे गाऊन देवाची स्तुती केलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही कठीण परिस्थितीमध्ये, दुःखद परिस्थितीमध्ये आम्ही ज्या वेळेस देवाची स्तुती करीतो, देवासाठी नवनवीन गीत गातो, स्तोत्रे गातो, त्याचं स्तवन आम्ही ज्या वेळेस करतो त्यावेळेस देव आम्हाला त्या परिस्थितीवरती विजय प्राप्त करून देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रियानो, आज तुम्ही आठवण करा की देवाने तुम्हाला कशासाठी पाचारण केलेलं आहे. देवाने तुम्हाला आणि मला स्तुती करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. त्याला आम्ही स्तुतीचं यज्ञ अर्पण करावं ही देवाची इच्छा आहे आणि ते स्तुतीचं यज्ञ येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून देवाची प्रतीक्षा करायचं थांबवू नका. देवाची वाट पाहण्याचं थांबवू नका. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आजपर्यंत मिळालं नसेल तर ते वाट पाहणे तुम्ही थांबवू नका. तुमची परिस्थिती बदलली नसेल तरी देखील वाट पाहणे तुम्ही थांबवू नका. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाची प्रतीक्षा करा. तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देव देणार, तुमची परिस्थिती देव बदलणार हा विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. हालेलुया. भावनिक होऊन देवाच्या स्तुतीला मर्यादित करू नका. भावनिक होऊन जाऊ नका किंवा त्या परिस्थितीमध्येच स्वतःला गुंतवून घेऊ नका. त्या परिस्थितीमध्येच सदैव दुःख आणि शोक करत आणि कुरकुर करत बसू नका. तर त्या परिस्थितीमध्ये देवाला तुम्ही धन्यवाद देत राहा. हालेलुया. स्तुतीचा यज्ञ तुम्ही देवाकरिता तुम्ही अर्पण करा. कदाचित ती परिस्थिती का तुमच्यावरती तसा प्रसंग तुमच्यावरती आलेला आहे, ती परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये उद्भवलेली आहे. कदाचित या योबाप्रमाणे तुम्हाला समजलं नसेल, समजत नसेल. कदाचित तुम्ही खूप प्रतीक्षा केलेली आहे, वर्षानुवर्ष कदाचित देव तुम्हाला आशीर्वादित करेल याची तुम्ही वाट पाहिली असेल. कदाचित भरपूर वेदनांमधून, दुःखामधून, त्रासामधून, आजारपणामधून तुम्हाला जावं लागत असेल तरी देखील त्या सर्व परिस्थितीमध्ये तुम्ही देवाची स्तुती करत राहा. नक्कीच एक दिवस परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार. तुमची परिस्थिती तुमच्यासाठी तो बदलणार. हबक्कूक 3:17-18 मध्ये म्हटलेलं आहे, अंजिराची झाडे न फुलली, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करेन. हालेलुया. या ठिकाणी तो म्हणतो परिस्थिती कसली असू दे, अंजिराच्या झाडाला अंजीर लागलं नाही तरी चालेल, जैतुनाच्या झाडाला सुद्धा फळ आली नाही तरी चालेल, द्राक्षवेलीला जरी फळ आलं नाही तरी काही हरकत नाही, मेंढवाड्यातला सर्व कळप जो आहे तो नाहीसा होईल, गुरेढोरे सुद्धा सर्व नष्ट होऊन जातील, तरी तो काय म्हणतो की परमेश्वरामध्ये तो सदैव
आनंद करणार आहे, कारण त्याला ठाऊक आहे की त्याला तारणारा परमेश्वर आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये कोणतीही परिस्थिती येऊ दे, त्या परिस्थितीकडे आम्ही लक्ष न देता आम्ही आमचं लक्ष, आमचा भाव त्या परमेश्वरावरती आम्हाला ठेवायचा आहे. त्या परमेश्वरामध्ये आम्हाला आनंद करायचा आहे. त्या परिस्थितीमध्ये आम्हाला परमेश्वराची उपकार स्तुती करत राहायचं आहे, कारण त्या परिस्थितीमध्ये परमेश्वरच तुम्हाला आणि मला तारण देणार आहे. हालेलुया, कारण तो देव पवित्र देव आहे, तो न्यायी परमेश्वर आहे. तो तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काय घडवत आहे, काय गोष्टी तो घडवून आणत आहे, या सर्व गोष्टींची जाणीव त्या परमेश्वराला आहे. आणि म्हणून आम्ही त्या परमेश्वराला आमच्या परिस्थितीची सारखी जाणीव करून द्यायची नाही, कारण परमेश्वर सर्व ज्ञानी आहे, त्याला सर्व काही ठाऊक आहे. आम्हाला काय करायचं आहे, तर त्या परिस्थितीमध्ये फक्त आम्हाला देवाला स्तुतीचं यज्ञ अर्पण करायचं आहे. हालेलुया. आणि म्हणून आज आपण एक निश्चय करूया, एक आपण निर्णय घेऊया की कोणतीही परिस्थिती माझ्यावरती उद्भवली तरी त्या परिस्थितीमध्ये मी माझ्या स्तुतीचं यज्ञ माझ्या देवाला मी देणार आहे. हालेलुया. माझं जीवन अगदी सोयीस्कर आहे, सोपं आहे, चांगलं आहे म्हणून नाही, तर परमेश्वर योग्य आहे म्हणून मी त्याला स्तुती देणार आहे. आणि नेहमी आपलं मुख उघडून आपल्या मुखाच्या द्वारे आपल्या स्तुतीचं यज्ञ जे आहे ते आपण परमेश्वराला देऊया. हालेलुया. परमेश्वर करो आजचं हे वचन आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाचं ठरो. आपण या वचनाकरिता देवाला धन्यवाद देऊया. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझी स्तुती करीतो याकरिता की प्रभू आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे प्रभू ज्या गोष्टी तू आज आमच्याशी बोललास आणि ज्या गोष्टींच्या द्वारे प्रभू तू आज आम्हाला उत्तेजन प्राप्त करून दिलंस, त्या सर्वांसाठी प्रभू आम्ही तुझं मनापासून आभार मानतो. प्रभू तुझं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्ही आमच्या स्तुतीचं यज्ञ, आमच्या ओठांचं फळ आम्ही तुला अर्पण करावं. प्रभू आम्ही नेहमी बापा तुला आपल्या ओठाचं फळ अर्पण करण्याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. परिस्थिती प्रभू अनुकूल असू दे, प्रतिकूल परिस्थिती असू दे, त्या सर्व परिस्थितीमध्ये प्रभू आम्ही आमचे नेत्र त्या परिस्थितीकडे न लावता आम्ही आमचे नेत्र, आमचं लक्ष तुझकडे लावावं. आणि कारण प्रभू तुझ पासून आम्हाला सहाय्य प्राप्त होतं, तुझ पासून आम्हाला सर्व आशीर्वाद मिळतात, म्हणून आम्ही आमचे नेत्र तुझ्याकडे लावावेत. यासाठी की प्रभू तू आमच्याकडून स्तुती घेण्यास योग्य असा तू परमेश्वर आहेस. म्हणून प्रभू आम्ही सदैव आमचं मुख उघडावं, अंतःकरणाच्या खोलीपासून आम्ही तुझी स्तुती करावी, तुझं आराधना करावी, तुला आम्ही मान, महिमा, आदर, सन्मान आणि प्रशंसा द्यावी. याकरिता प्रभू तू आमच्या जीवनाचा उपयोग करून घे, अशी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. प्रभू आम्ही एक चांगलं विश्वासू जीवन जगावं याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, हीच तुझ्या चरणाजवळ मी प्रार्थना आणि विनंती करीते. सर्व स्थितीमध्ये आम्ही आनंद करावं, सर्व परिस्थितीमध्ये तुझी उपकार स्तुती करत जीवन जगावं याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. यासाठी मी तुझं प्रार्थना आणि विनंती करीते. इथून पुढची वेळ प्रभू मी तुझ्या हातामध्ये देते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक पित्या. आमेन.